आणि आता बातमी राजकारणाच्या मैदानातली। विधान परिषदेच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी परस्पर माघार घेतली आणि यामुळे निवडणुकीतली रंगत वाढली। त्यातही कोकणच्या जागेवर ठाकरे गटाच्या बाळ माने यांनी माघार घेतल्यामुळे मोठा धक्का बसला। यानंतर बाळ माने यांची पक्षातून उभाठा गटाने हकालपट्टी करून टाकली। दरम्यान माघारीवरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले। महायुतीने बिनविरोध निवडणुकीसाठी सुमारे 150 कोटींचं वाटप केलं आणि कोकणच्या जागेसाठी 25 कोटी देण्यात आले असा आरोप राऊत यांनी केला। दरम्यान या आरोपांवर बाळ माने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केलाय। कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले। विचारा तुम्ही, जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा। राजकारणामध्ये धमकी देणं किंवा त्याला पॉलिटिकल प्रेशराईज करणं हे होतच असतं। काय संजय राऊत साहेबांनी यापूर्वी जेव्हा शिवसेनेची सत्ता होती, आमचे मनोहरजी मुख्यमंत्री होते, उद्धवजी मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी काही दबावतंत्र केली नाहीत। कोण सुपात असतात, कोण जात्यात असतात। त्यामुळे राजकारणामध्ये पॉलिटिकल दबाव आणणं, इट इज अ पॉलिटिक्स, हेच चाललंय जगात, ते अमेरिकेपासून भारतापर्यंत। त्यामुळे त्याच्यावर काही त्यांनी वेगळंच नाही, पण त्यांनी पैशाबद्दलचा आरोप केला असेल, सिद्ध आरोप करावेत माझ्यावरचे, मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल। खरं म्हणजे हे काय पैसे मोजायला होते का तिकडे? मी एवढंच सांगतो, ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांनी पाहिलं आपल्याकडे मतं किती आहेत आणि मग मतं किती आहेत आणि महायुतीकडे मतं किती आहेत, हे कितीतरी मोठा फरक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे ते उमेदवार सुज्ञ आहेत, समजदार आहेत आणि त्यांना माहीत आहे की आम्ही निवडून येऊ शकत नाही। उलट जर निवडून येणाऱ्या उमेदवाराला मदत केली तर आमच्या भागामध्ये कामं होतील। दरम्यान बाळ माने यांनी जशी माघार घेतली ना, तशी शिवसेना ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्यावरून चर्चांना उधाण आलं। मात्र एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। माघारीच्या वेळेला भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे उपस्थित होते आणि त्या क्षणापासूनच मानेंची पावलं भाजपच्या दिशेने वळल्याची चर्चा आहे। आणि म्हणून मी काही कोणाला दोष देऊन भाजपावर सोडलेला नव्हता। मी माझं नशीब एका अर्थानं अजमावण्याकरता भाजपातून बाहेर पडलो होतो। मला उद्धवजींनी बोलवून घेतलं, विनायक राऊत साहेबांनी 1 महिना माझा प्रवेश लांबवला। माझा नाही तर 24 सालातल्या दसऱ्यामध्ये प्रवेश होणार होता, कारण यांनी काही लोकांची विनायककडून सुपारी घेतली होती की बाळ मानेला शिवसेनेकडून उमेदवारी मिळू नये, आणि त्यामुळे मी निष्ठावंतच आहे, निष्ठावंतच राहणार। आता वेट अँड वॉच, काय पुढचं आहे ते पाहू आपण। तिकडे बाळ माने यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून नितेश राणे यांनी पुढाकार घेतला, पण याच बाळ माने यांच्यावर आता नारायण राणे यांनी सुद्धा सडकून टीका केली आहे। आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। एक प्लीज, एक तर बाळ मानेवर एवढं विश्वास कोणी टाकण्याची गरज नाही, आणि त्याहीपेक्षा कोण राऊत म्हणता ना, विनायक राऊत आणि शिवसेनेचे राऊत वगैरे, आत्तापर्यंत कधी पात्र कुणाला शब्द दिला आणि पुरा केला? माननीय बाळासाहेब होते तेव्हा ठीक होतं, हे शब्दाला शब्द देतील पाळतील असं सांगता येत नाही। बरोबर, पण मग विनायक राऊतांवर त्यांनी आरोप केले की ते 50-50 हजार रुपये घेतात नुसते पद देण्यासाठी। विनायक राऊत असं आता बाकी धंदा बंद झालाय ना? ठाकरे गटाने हां, तेव्हा ठाकरे गटाचा आता एकच धंदा आहे, रिटायरमेंटकडे पाहून। कोकण विधान परिषद निवडणुकीतल्या माघारीच्या घडामोडींनंतर महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली। पुणे शहर काँग्रेसने थेट महाविकास आघाडीतूनच बाहेर पडतच्या संदर्भातला अहवाल तयार केला आणि तो वरिष्ठ नेत्यांना पाठवला। त्या अहवालात पुणे काँग्रेसनं स्पष्ट मत व्यक्त केलंय की आता महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे। विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारानं शेवटच्या क्षणी माघार घेतल्यानं
काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातले कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. 100% हा महाविकास आघाडीचा विश्वासघात आहे आणि तो दुसऱ्यांदा झाला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी कालसुद्धा स्टेटमेंट करताना सांगितलं की हेच अंकुशांना काकडे होते जे शेवटपर्यंत आमच्यासोबत बसले होते, बोलत होते पालिकेला. आणि 2 दिवस अगोदर ज्या दिवशी सगळ्या गोष्टी फायनल झाल्या, सीट्स फायनल झाले, आणि त्या दिवशी अचानकपणे अण्णांचं डोकं दुखायला लागलं आणि अण्णांनी फोन बंद करून टाकले. आम्हाला या ठिकाणी हा धोका झालेला आहे. ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला. हा आमचा एक विश्वासघात आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे. उगाच बातमी व्हावी म्हणून, चर्चा व्हावी म्हणून जर कुणी पत्र देत असेल, स्टेटमेंट देत असेल, तर त्या स्टेटमेंटला कुणी, मला असं वाटतं की काँग्रेसच्या पक्षाचे प्रमुख हे किंमत देणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं. मात्र बरं, हे माघारी, फाटाफुटी, नाराजी हे सगळं काही फक्त कोकणातच नाही बरं का, नाशिकमध्ये पण आहे. नाशिकच्या राजकारणात बंडखोरीचा भडका कायम आहे. बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गिरीश महाजन यांना मी भेटणार आहे, त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहे, पण माघार मात्र घेणार नाही असं गीते यांनी स्पष्टपणे सांगून टाकलंय. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या समजुतीचे प्रयत्न असूनही गीते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नाही, काल त्या ठिकाणी मला गिरीश भाऊ महाजनांचा सकाळी फोन झालेला, आमची सविस्तर चर्चा पण झाली होती आणि आमची भूमिका गणेश भाऊंची माझी स्पष्ट झाली होती की आपण या निवडणुकीतून माघार द्यायची. पण आमदार पुत्रांनी जो आमच्या बापाचा उद्धार केला त्याच्यामुळे माझा त्या ठिकाणी जो निर्णय होता तो मी बदलवला. मला काल त्या ठिकाणी निलेश भाऊ बोरांचे असतील, ज्ञानेश्वर गामणे असतील, यांची त्या ठिकाणी 100% मला 2.5 वाजेनंतर खूप फोन झाले, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. आणि मला मतदारांचा पण खूप आग्रह होता की भाऊ आपण या निवडणुकीमध्ये कंटेन करावं, पुढं जावं. आणि नाशिक आणि जळगाव हे दोन्ही जे काही विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी देखील चर्चा सुरू आहे आणि त्यात देखील पॉझिटिव्ह चर्चा आहे. सोलापूर विधान परिषदेत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी प्रचंड मतांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. 616 पैकी 550 मतं मिळतील असा राजेंद्र राऊत यांचा दावा आहे. आमदार उत्तम जानकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर राजेंद्र राऊत यांचं हे विधान चर्चेत आलंय. मला कमीत कमी 550 ते 550 मताधिक्य एवढं मिळेल असं माझा आत्मविश्वास आहे. मला कमीत कमी 550 ते 550 मताधिक्य एवढं मिळेल असं माझा आत्मविश्वास आहे. आता यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भोया उंचावल्या, कारण सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीवरून वाद पेटलाय आणि वाद आहे महाविकास आघाडीतच. आमदार उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांवर उघड टीका करत भूमिका घेतली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी केसानं गळा कापला असा थेट आरोप त्यांनी केला. तर घरातला वाद आम्ही घरात मिटवू असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात. आज वसंतनानाला उमेदवारी देणं म्हणजे निवडणूक सोडून दिलेली आहे, ही भावना या तालुक्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांची झालेली आहे. आणि म्हणून मोहिते पाटीलांनी जी भूमिका या निवडणुकीमध्ये जी घेतलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. आणि अचानक शेवटच्या क्षणाला म्हणजे केसानं गळा कापतो म्हणतो त्या पद्धतीची आहे आणि म्हणून वेदनादायी आहे. त्यांची नाराजी काय, मी अजून त्यांच्याशी संपर्कच झालेला नाही. तुमच्या माध्यमातूनच मला समजले. त्यांची भेट घेऊन बघेन मी. आमच्या घरातला विषय, त्याचा ढिंडोरा करून आम्ही बोलायची गरज नाही. बसून चर्चा करून संपू विषयाने. याच संदर्भात आणखीनही काही प्रतिक्रिया येत आहेत, त्याही पाहूया. ज्यांच्याकडं 620 16 मतातली 16 मतं नाहीत
अशा लोकांशी लढाई व्हायचं काही कारण नाही. ही लढाई जी आहे ही औपचारिकता आहे आणि औपचारिकता आम्ही पूर्ण करू 18 तारखेला. मागाशी मी सांगितलं तुम्हाला की 16 मतं माझी आहेत म्हणून पालकमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. मी 16 मतापासून सुरुवात करतोय आणि 600 मतं अदृश्य आहेत. ती अदृश्य शक्ती माझ्या मागे आहे. बघू काय काय होतंय पुढे.